मला असं वाटतं की याला धार्मिक पर्स्पेक्टिव्ह खूप कमी आहे. म्हणजे कसं की नवसाला पावतो तो देव, की मूर्तीमधनं तात्काळ काही बोलण्याची म्हणजे युनिलॅटरल कम्युनिकेशन होतं तुमचं मूर्तीशी किंवा देवळामध्ये गेल्यावर किंवा कोणत्याही मंदिरात, मशिदीत किंवा चर्चमध्ये गेल्यावर युनिलॅटरल कम्युनिकेशन आहे. तो समोरून देव काय बोलत नाही. म्हणजे त्याच्या वतीने फादर बोलू शकतो किंवा पुजारी बोलू शकतो, पण तो काय बोलत नाही. तर असा कोणतरी देव पाहिजे आपल्याला जो बायलॅटरल कम्युनिकेशन करेल. म्हणजे ऍक्च्युली तो कित्येक वेळा सायकेट्रिस्ट असायला पाहिजे, पण तो आपल्याकडे उपलब्धच नसतो किंवा त्या संदर्भात आपल्याला टॅबू आहे. म्हणजे आपल्याला गंड आहे की नाही नाही सायकेट्रिस्ट म्हणजे वेडा. आणि त्याच्यात हिंदी चित्रपटांनी भरपूर भर घातली आहे. म्हणजे एखाद्या माणसाला आजार झाला की तो डायरेक्ट शॉकवरच दाखवतात. म्हणजे त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की ऍक्च्युली शॉक ट्रीटमेंट ही डिप्रेशन अतिव झाल्यावर अतिशय चांगली ट्रीटमेंट खूप काळपर्यंत होती आणि परिणामकारक. पण बऱ्याच जणांना वेडा झाला असं दाखवण्याकरता शॉक दाखवायला लागले. त्यामुळे त्याच्यामध्ये इतकं गंड निर्माण झाला समाजामध्ये की भयगंड निर्माण झाला की सायकॅट्रिस्ट ही संस्था कित्येक काळपर्यंत जवळपास बॅनच होती आपल्याकडे. त्याच्यावर बोलायचं नाही. अजूनही मी कित्येक म्हणजे मी माझ्या बिल्डिंगमध्येच एका माणसाचा जवळपास जीव वाचवला असं मी नाही म्हणत, पण तो स्वतः म्हणा म्हणजे तो आता नाहीये कारण तो कोविडमध्ये त्याचं गेला, पण तो चाकू घेऊनच फिरायला लागला आणि तो म्हणला मी आता आत्महत्या करणार आणि मी माझ्या घरच्यांना कशाला तुम्ही जिवंत राहता, तुम्ही तुम्ही काय करणार माझ्यानंतर, कारण मी पोशिंदा आहे वगैरे. त्याला मी सायकेट्रिस्ट कडे आणि तो मोठा बिझनेसमॅन आहे, तर त्याला नंतर तो बरा झाला वगैरे. पण याच वेळेला त्याला दर्ग्यावर नेण्यात आलं आणि कुठच्या तरी कालीच्या मंदिरात द्यायची तयारी पण केलेली त्यांनी आणि तिथे पण एक कुठच्या तरी बुवा त्यांना पण दाखवणार होते. ही सगळी तयारी झालेली होती. सुदैवाने मी त्यांना जाऊन सांगितलं आणि लकीली मी त्यांना असं सांगितलं की हे बघा मी स्वतः जातो सायकेट्रिस्टकडे आणि त्यात कमीपणा मानण्यासारखं काहीही नाही आणि या बघा या गोळ्या आहेत आणि मी खोटं बोलत नाहीये. तर मग त्यांचा विश्वास बसला, म्हणजे माझ्यावर विश्वास बसला आणि मग त्यांनी गेला आणि त्याला परिणाम आला आणि तो उत्तम झाला. म्हणजे नंतर त्याला कुठच्या दर्ग्यावर किंवा कुठच्या कालीकडे आणि म्हणजे काही कुठेच जायला लागलं नाही. आता मला काही कोणत्या धर्माबद्दल मला आक्षेप, मी स्वतः नास्तिक आहे किंवा आस्तिक आहे असं मी दावाच करणार नाही. कारण माणूस हा वल्नरेबल आहे खूप, त्याच्या परिस्थितीचा बळी असतो आणि आपण काहीतरी अपवाद आहोत असं दाखवण्याची अट्टहास गरजेचा नाही. परंतु यामध्ये ना या बाबाबुवांमध्ये आस्तिक किंवा नास्तिकचा काही संबंधच नाही. ही एक प्रकारची दलाली आहे जी ऍक्च्युली धर्माच्या नावाने, म्हणजे आता उदाहरणार्थ बघा एक्स बाबा आहेत ते शिवाचे अवतार आहेत, वाय बाबा आहेत दुसऱ्याच बाबांचे अवतार आहेत. म्हणजे ते बाबा गेलेत आता त्यांच्या वतीने हे बाबा जन्माला आले. बरोबर. असे पण बाबा मला माहिती आहेत की ते बाबा गेलेत त्याच्यानंतर दुसरे बाबा गेलेत त्याचे हे अवतार आहेत म्हणून काम करतात. तर ही एक वेगळ्या प्रकारची दलाली आहे आणि शोषणाची व्यवस्था आहे. आता यातलं काही जणांचं असं म्हणणं असतं की जिवंत बाबांना मानत नाही, पण आमचे बाबा आहेत ते आता गेले 100 वर्ष झाले ते जाऊन, पण प्रचिती अजून येते. तर भौतिक जगामध्ये अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था म्हणजे नाही आहे की काय म्हणतात ते की अशी प्रचिती देण्याची. म्हणजे असं असतं तर त्या बाबांनीच आपल्याला स्वतःला प्रिझर्व केलं असतं जिवंत. म्हणजे ज्या माणसाला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, म्हणजे बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे. त्यामुळे मृत्यू हा एक अपघात आहे, जन्म हा एक अपघात आहे आणि त्याच्यामधलं तुमचं एक आयुष्य आहे तोही एक अपघातच आहे. पर्पज ऑफ लाईफ हे तुम्हाला शोधावं लागतं आणि ते खूप कठीण असतं. इनफॅक्ट माणसाला स्वातंत्र्य नको, म्हणजे त्याच्यावर एरिक फ्रॉमने भरपूर लिहिलंय, माणसाला स्वातंत्र्य नको असतं त्याचं मुख्य कारण हेच आहे की माणसाला त्या स्वातंत्र्याचं करायचं काय हे कळत नाही.